हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला हँगिंग प्लांट कसे विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे 2.5 mm ची पिन लागेल आपल्याला, व्हाईट कलरची उलन लागेल, येलो कलरची उलन लागेल, हे आपल्याला फुलं बनवण्यासाठी लागणार आहेत. ग्रीन कलरची उलन लागणार आहे, ते आपण पानं बनवणार आहेत. सँड कलरची उलन लागणार आहे, ब्राऊन कलरची उलन लागणार आहे, आपण पाट बनवणार आहोत. चला तर मग पहिले आपण मॅजिक रिंग बनवून घेऊया. मॅजिक रिंग बनवताना अशा पद्धतीने घ्यायची उलन असेल, हे पहा अशा पद्धतीने उलन घ्यायची आणि अशी गाठ देऊन यातून काढायची. मॅजिक रिंग तयार झालेलं आहे. ह्यामध्ये आपण अजून 2 चेन करून घ्यायची आहे. ह्यामध्ये डबल खांब घ्यायचा आहे, म्हणजे डबल क्रोशा घ्यायच्यात आपल्याला. 14 घ्यायच्यात, 14 डबल क्रोशा घ्यायच्यात आपल्याला. हे आपले 14 डबल क्रोशा याने 14 डबल खांब झालेले आहेत. हे आपण असे उलन ओढून घेऊया आणि इथं आपल्याशी गाठ बसते, हे पहा अशा पद्धतीने. आणि आपण जे 3 चेन घेतलेली होती ना पहिली, त्या चेनमध्ये तिसऱ्या वरती आपण असं स्लिप टिच घेऊन असे चेन घ्यायची. तिथे आपण असेच 3 चेन घ्यायचेत. त्या शेजारी आपल्याला डबल खांब आणि डबल क्रोशा, पूर्ण खांबावरती आपल्याला 2-2 डबल क्रोशा घ्यायच्यात, म्हणजे वाढवत जायच्यात आपल्याला. एकामध्ये 2-2, आपले 14चे 28 झाले पाहिजेत आपले डबल क्रोशा. हे पहा एकामध्ये 2-2. आपल्याला 28 डबल क्रोशा घेतलेत. हे आपले 28 डबल क्रोशा झालेले आहेत. आता आपण जोडून घेऊया. हे वरती तिसऱ्या चेनवरती आपण स्लिप टिच घेऊन जोडून घेतले. आणखीन आपल्याला असेच 3 खांब घ्यायचे, नाही सॉरी 3 चेन घ्यायचेत. त्या शेजारीच आपल्याला डबल क्रोशा आणि डबल खांब घ्यायचं. हे पहा एक सिंगल आणि 2 आपण जे डबल क्रोशा घेतलेल्या होत्या, 2 खांब जे डबल खांब घेतलेले त्यामध्ये 2च घ्यायचेत आपल्याला. त्या शेजारी 1, त्या शेजारी 2 वरती 2. हे आपले 2 वरती 2, 1 वरती 1 असं आले पाहिजेत आपल्याला. हे आपले 42 डबल क्रोशा झालेले आहेत. हे आपला तिसरा राऊंड झालेला आहे. स्लिप टिच घेऊन आपण 3 चेन घेऊया. हे पहा अशा पद्धतीने हे आपला राऊंड तयार झालेला आहे. आता आपल्याला वरती विणत जायचे. हे असं आपल्याला पॉट बनवायचा असा वरती. हे पहा ह्या पद्धतीने आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. आता आपल्याला सिंगल डबल खांब घेत जायचे आहेत, जे आपल्याला 42 आले पाहिजे. आणि आपल्याला विणताना ह्या पद्धतीने विणायचे. ही आतमधून असे, हे पहा ह्यामधून आपल्याला ही अशी सुई घ्यायची आणि हे वरून हे डबल खांब. आणखीन एकदा दाखवते. हे आपल्याला सिंगल विणत जायचेत डबल खांब. हे पहा आपण बॅक साईडनं विणत गेलेलो होतो असे पद्धतीने. आता आपण जोडून घेऊया आणि 3 चेन घ्यायची आपल्याला. आणि त्या शेजारीच आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा. एक डबल क्रोशा घ्यायचा, परत आणखीन एक, आणि आपल्याला अशाच पद्धतीने बॅक साईडनं, म्हणजे फ्रंट साईड आता म्हणायचं आपण, ह्या फ्रंट साईडनं असं विणायचं आहे.
आणखीन एक, हे पहा ह्या शेजारी एक खांब घ्यायचा आपल्याला, डबल खांब, परत हे फ्रंट खांब म्हणायचं याला, हे समोर घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि खालून आपल्याला अशी उलण घेऊन त्याला डबल क्रोशा करायचा आणि डबल खांब घ्यायचा आहे, म्हणजे हे उभा राहते वरती. त्या शेजारीच आपल्याला आणखीन एक असाच डबल खांब घ्यायचा आणि त्या शेजारच्याच खांबावरती आपल्याला हे खालून आपण पिन घेऊन हे पहा, ही फ्रंट साईडनं आपण एक डबल खांब विणलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने दिसतंय. आपण 3 चेनवरती जोडून घेऊया स्लिप स्टिच देऊन आणि 3 चेन करून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला विणत जायचं आहे वरती पण. त्या शेजारी आपल्याला डबल खांब घ्यायचा, डबल म्हणजेच एक डबल क्रोशा. हे पहा हे आपण फ्रंट साईडनं असं घ्यायचं आहे. परत त्यावरती आपल्याला सरळ एक खांब घ्यायचा, नंतर आपल्याला फ्रंट साईडनं एक घ्यायचं, नंतर सरळ घ्यायचा, म्हणजे पूर्ण सिंगल डबल खांब घ्यायचे आपल्याला. हे पहा हे असंच वरती आपल्याला विणत जायचं आहे. हे पहा आपण 6 राऊंड घेतलेले आहेत हे पूर्ण या पॉटसाठी. तर आपण आपली उलन कट करून घेऊया. हे आपल्या अशा पद्धतीने पॉट तयार झालेला आहे. तर आता ह्याच्यावरती आपण ब्राऊन उलनने विणून घेणार आहोत. आपल्याला ते मातीसारखं दिसलं पाहिजेत. मॅजिक रिंग करायची आहे आपल्याला, अशा पद्धतीने करून घ्यायची आणि अशी उलन ओढून घ्यायची. दोन चेन घ्यायचे आपल्याला, 2 साखळी. आपल्याला डबल क्रोशा आणि डबल खांब असे 14 घ्यायचे आहेत याला पूर्ण. चौदा डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. हे आपले 14 डबल खांब झालेले आहेत. आपण हे उलन अशी ओढून धरायची आणि हे आपल्या पहिल्या चेनवरती आपण म्हणजे 3 साखळीवरती आपण असं स्लिप स्टिच देऊन 3 चेन करून घ्यायचे आहेत. हे पहा आता आपल्याला पूर्ण जे आपण सिंगल हे खांब घेतलेले आहेत डबल, त्यावरती वाढवत जायचे आहेत, म्हणजे 2 डबल क्रोशे आणि 2 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला, एकावरती 2. हे पहा म्हणजे आपल्याला 14चे 28 खांब झाले पाहिजेत आपले. 28 आपले डबल खांब झालेले आहेत. आपण जोडून घेऊया आणि आणखीन असंच 3 चेन घेऊन आपण त्यामधूनच डबल खांब घ्यायचं आहे. हे पहा इथे आता आपल्याला इथं 1 आणि 2 वरती 2 घ्यायचे, म्हणजे 2 जे आपण डबल खांब घेतलेले आहेत त्या 2 वरती 2च घ्यायचे आहेत. ते शेजारी 1, हे 2, ते शेजारी 1, 2 1 असं घेत जायचे. आपल्याला 42 खांब आले पाहिजे आपल्या ह्याच्यात. हे पहा 42 डबल क्रोशा झालेले आहेत, डबल खांब झालेले आहेत आपले. आपण जोडून घेऊया आणि आपण कट करून घेऊया आपली उलन. अशा पद्धतीने हे बेस झालेला आहे तयार आपला. ह्या पॉटवरती आपले हे मातीसारखं आपले अशा पद्धतीने दिसते. आपण याला टाके घालून घेऊया. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण मॅजिक रिंग करून घेऊया. हे पहा या अशा पद्धतीने ही आपली मॅजिक रिंग झाली. ह्यामधून आपल्याला आता 3 साखळी घ्यायची, 3 चेन घ्यायचे. हे पहा आणि असंच डबल क्रोशा आपल्याला 2 डबल क्रोशा करायचे. यामध्येच
2 डबल क्रोशा आणि आणखीन आपल्याला असेच 3 चेन घ्यायचेत आणि इथं जोडून द्यायचेत. हे पहा अशा पद्धतीनं स्लिप टिच घेऊन जोडायचं आहे. तिथेच आपल्याला असं 3 चेन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ही फुलं तयार करायची आहेत. आता ह्याची 2 डबल क्रोशा म्हणजे 2 डबल खांब आणि चेन घ्यायची आपल्याला 3 चेन. 1 2 3 हे आणि ते जोडून द्यायचे आणि 1 2 3 चेन. आपल्याला असे 5 पाकळ्या तयार करून घेऊया आपण. आपण मॅजिक रिंग मध्येच केलेलं आहे. हे पहा थोडी ओढून घेऊया आपल्याला. आपले 3 पाकळ्या झाल्यात, आणखीन 2 पाकळ्या तयार करून घेऊया आपण. हे पहा आपल्याला 5 पाकळ्या झालेल्या आहेत आपल्या. आपण हे मॅजिक रिंग बंद करून घेऊ. हे पहा अशा पद्धतीने आणि असं ओढून घ्यायचं आणि इथं हे गाठ घेऊया आपण. इथं असं एक चेन घेऊया आणि आपण हे उलन आपले कट करून घेऊया. हे पहा हे असं ओढून घेतल्याने हे आपली पाकळी तयार होती. आपण इथं गाठ घेऊन हे असे आपल्याला फुलं तयार करायचे आहेत. आता आपण येलो कलरची उलन घेतो. हे पहा येलो कलरची उलन घेतलेली आहे. एक 2 3 चेन घेतलेले आहे आणि असंच हे पहा उलन अशी ओढून घ्यायची आणि आपल्याला हे असेच आपल्याला हे पप तयार करायचा, म्हणजे एक त्यामध्ये कळी तयार करायची मध्ये. पाच वेळा घ्यायचे आहेत. हे बघा आणखीन एक साखळी घेऊया आणि आपण इथं लांबून कट करून घेऊया आपले हे उलन. या फुलामधून आपण असं हे पहा या अशा पद्धतीने आपलं फूल तयार झालेलं आहे. आपण इथं गाठ देऊन घेऊया याला. अशाच पद्धतीने आपण फुलं बनवूया. ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण आता पानं बनवणार आहोत, तर त्यासाठी आपण आता 6 चेन घ्यायच्यात आपल्याला. 4 5 आणि हे 6. हे 6 साखळ्या घेतलेल्या आहेत आपण. तर पहिल्या साखळीमधून आपण सिंगल क्रोशा आणि सिंगल खांब घ्यायचा. दुसऱ्या साखळीमधून हाफ डबल क्रोशा म्हणजे हाफ डबल क्रोशा, हाफ डबल खांब आणि तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला डबल खांब, डबल क्रोशा. परत आणखीन त्यानंतर आपल्याला असेच एकामध्ये डबल खांब 2 घ्यायचे आहेत आपल्याला. एका साखळीमध्ये हे 2 खांब घ्यायचे आहेत, डबल खांब. आपण नंतर हाफ डबल खांब घ्यायचा, हाफ डबल क्रोशा आणि शेवटी सिंगल. हे पहा. नंतर त्यामधूनच आपल्याला आणखीन एक सिंगल खांब घ्यायचा. नंतर जिथं आपण डबल खांब घेतलेला होता डबल क्रोशा, तिथं डबल क्रोशा घ्यायचा आणि जिथे 2 खांब घेतलेले होते आपले डबल खांब, तिथे आपण 2 डबल खांब घ्यायचे. हे पहा. त्याच्या पुढं एक डबल खांब, डबल क्रोशा आणि हे हाफ डबल क्रोशा आहे आणि पुढे इथं सिंगल. हे पहा. एक चेन द्यायची. हे पानाचा आकार आपला तयार झालेला आहे. नंतर आपण यामधून हे जे मधल्या बाजूने आपण साखळी तयार करत जायची, साखळी घालायची. हे असं हे खालून घ्यायचं आणि हे उलन असं खालून घेऊन आपण हे साखळी तयार करत जायचं. हे असं खालून घेऊन हे पहा. हे अशा पद्धतीने आपलं एक पान तयार झालेलं आहे. आणखीन आपण ह्या साईडलाही असंच पान करूया.
आपण 3 चेन पहिल्यांदा करून घ्यायची, त्याच्यापुढे आपण 6 चेन घ्यायच्यात. 3 4 5 6 चेन घेतलेल्या आहेत. ह्या पद्धतीनेच पान तयार करायचं आपल्याला. जसं सिंगल खांब घ्यायचा, परत हाफ डबल खांब, नंतर डबल खांब एक घ्यायचा, नंतर शेजारी 1 का 2 घ्यायचे. नंतर हाफ डबल खांब घ्यायचा आणि नंतर सिंगल खांब घ्यायचा. हे पहा, आता ह्या साईडनं जसं घेतलेलं आहे आपण तसंच ह्या साईडनंही तसंच पान तयार करूया आपण. हाफ डबल खांब घ्यायचा, इथं 2 डबल खांब येणार आहेत. आपल्याला हे वेल तयार करत जायचे. आपल्याला हँगिंग प्लॅन तयार करायचे, त्यासाठी आपल्याला वेल तयार करायचे. हे पहा, आता खालून आपण साखळी तयार करत जायचं. हे मागच्या पानामध्ये जसं केलेलं आहे त्या पद्धतीने, आणि इथून असं चेन घ्यायची. हे पहा, आणि ह्या 3 साखळी घेतलेल्या होत्या आपण, त्यामध्ये दुसऱ्या साखळीमधून आपण असं स्लिप टिच करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला 2 पानं तयार झालेले आहेत. आणि वरती आपण आता ह्याला 4 5 6 1 7 8 चेन घेतलेले आहेत. या 8 चेनवरती आपण आता 6 चेन घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7. नंतर तशाच पद्धतीने पान तयार करत जायचे. सिंगल खांब घ्यायचा, डबल खांब घ्यायचा, हाफ डबल खांब घ्यायचा, नंतर डबल खांब घ्यायचा एक, नंतर एकामध्ये 2 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर हाफ डबल खांब घ्यायचा आणि शेवटी सिंगल एक, आणि आपल्याला इकडून वळवून घ्यायचं आहे. आणि ह्या साईडलाही अशाच पद्धतीने पान तयार करत जायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपले पानं तयार झालेले आहे. ते पाच 8 चेन घेतलेले आहेत, 8 साखळ्या घेतलेल्या आहेत. आपण हे कट करून घेऊया आपली उलन. आता आपण ह्याला फुलं जोडूया. हे आपण तयार केलेली फुलं जोडूया इथं. आपण तशी गाठ देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपण या वेलीला आपण इथे फुलं जोडून घेऊया. या साईडला त्याने आपण ही वेल तयार केलेली आहे. आपण अशाच वेली तयार केलेल्या आहेत. अशा आपण 4 वेली तयार केलेल्या आहेत. ह्या पॉटला आपण दोरी तयार करून घेऊया.
हँगिंग करण्यासाठी. आपण 30 चेन करून घ्यायचे त्याला. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि हे 30 चेन झालेले आहेत. तर आपण दोरा लांबूनच तोडून घ्यायचा, कारण आपल्याला याची गाठी तयार करायच्यात, गाठी द्यायच्यात. आता आपण इथं 14 आपण डबल क्रोशा जे केलेले आहेत आपल्या ते सोडायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ही 14वर आपण 30 चेन करून घेऊया. हे आपण अशी गाठ देऊन घेऊया इथं. इथं आपण अशी 30 चेन तयार करून घेऊ. हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे आपले स्टफिंग फर भरून घेऊया. आणि हे आपल्याला जोडायचं आहे. आपण अगोदर ह्याला हे एकत्र जोडून आपण याची गाठ तयार करू. गाठ घेऊया आपण ह्याला. हे पहा, अशा पद्धतीने एकत्र घ्यायचं आणि आपण अशी गाठ घालून घेऊया ह्याला. हे गुच्छा तयार झाला. हे आपण केलेला बेस आहे, त्यामधून आपण यास घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आणि आपण या दोन्हीचे मिळून असे इथं गाठ करून घेऊया याला, म्हणजे हे सुटणार नाही आपलं. आणि आपल्याला आता ह्याला टिच करून घ्यायचं. आपल्याला टाके घालून घ्यायचे त्याला कडेने. हे असं कडेने आपल्याला टाके घालून घेऊया आपण. हे पहा, हे अशा पद्धतीने पूर्ण साखळीमधून आपण ह्याला टाके घेऊ यायचे. हे जोडून टाकूया आपण याला. ह्या दोन्हीची म्हणून आपण गाठ घेऊया आणि जोडून देऊ. आणि उलन आपण आतमध्ये घेऊया, याच्या आतमधून. हे पहा, ही जी आपण दोरी केलेली होती अडकवण्यासाठी, त्यालाही आपण हे असं गाठ देऊया, म्हणजे हँगिंग प्लांट तयार होते आपलं. हे आपलं हँगिंग प्लांट तयार झालेलं आहे. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.